हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहे ना? ठीक आहे ना? स्टडी कसा झाला? दररोज एव्हरी डे, दररोज 1 तास इंग्लिशचा, दररोज 1 तास. यू विल टॉक इंग्लिश विथिन 6 months. एव्हरी डे वी आर टॉकिंग इन इंग्लिश. सो वी मस्ट have talk, discuss and ask the questions to your friend. Though it is wrong, जरी रॉंग बोललं तरी चालेल, मग आपल्याला समजतं कुठे रॉंग बोललो आहे. टेन्स तर 4 तर आहे: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर 3, आणि प्रत्येकाचे 4 4 त्रिक 12 आणि 3 15. एकदम सिम्पलला तर सिम्पलच. कंटिन्युअस म्हणजे क्रियापदाला ING. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे ह्याव, बरोबर. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, ह्याव कंटिन्युअस म्हणजे क्रियापदाला परत ING. ह्याव बीन पास्ट असेल तर हॅड बीन, आणि नंतर V1, बरोबर की नाही? अशा प्रकारे आता टेन्स काही आपण हे टेन्स झाल्यानंतर तुम्हाला काही वाक्य देईल आणि ते वाक्य तुम्ही बोलायचे. एव्हरीडे 5 सेंटेन्स आणि वेगळे 5 सेंटेन्स करायचे. व्हर्ब 5, दररोज 5 नवीन व्हर्ब वहीमध्ये लिहायचे. यू राईट 5 व्हर्ब इन युअर इंग्लिश नोटबुक एव्हरी डे, बरोबर. प्रत्येक दिवस 5 व्हर्ब लिहायचे, नवीन नवीन. तेच नाही लिहायचे. स्टडी, कम, गो, राईट and read again and again. These are not right. You should not write. Repetition should not be done by you. हे रिपीट नाही झालं पाहिजे, बरोबर. नवीन व्हर्बला ING कसा देतात? प्लेईंगचा ING कसा आहे? वाय लिहितात का? मग ING असं. आता आपण इथं ग्रामरचं काय करणार आहे? इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे, बाकी सगळे पाहिले. आता एकच राहिला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, तो असाच सेम. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस फक्त ह्याऐवजी हॅड आहे, काही फरक नाही. मग काय करणार? हे बघा, फर्स्ट एक्झाम्पल. या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हणून तृतीय पुरुष एकवचनी काय आहे? सी, ही, आहे की नाही? किंवा रामा, गोपाल, याच्या पुढे हॅजच लागणार. डोळे झाकून हॅज. परंतु आय, वी, दे याच्या पुढे हॅवच. प्रेझेंट परफेक्ट असेल त्याच्यापुढं हॅव आहे. मग सी तृतीय पुरुष एकवचने म्हणून काय आला? हॅज आला. बघा, हॅज. ही असता तरी हॅज आला असता. रामा असता तर हॅज, सीता असतं तर हॅज, पण आय असतं तर ह्याव पुढं येईलच ते, नाही का? मग हॅज बीन क्लिनिंग द हाऊस एव्हरी डे. कोण? ती दररोज घर स्वच्छ करते, बरोबर. दररोज एव्हरी डे. आता दे आलंय. दे, आय, वी याच्या पुढे ह्यावं लागतंय, बघा, आहे का नाही? दे हॅव म्हणजे दे हॅव बीन प्लेईंग खो खो लास्ट इयर. दे हॅव बीन प्लेईंग खो खो लास्ट इयर. कळलं की नाही? दे हॅव. आता इथं आलं आहे स्नेहा, म्हणजे सी आणि स्नेहा एकच, ही आणि गोपाल एकच, म्हणजे त्याच्यापुढे नेहमी हॅज लागला. बघा, वर्तमान काळात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये स्नेहा हॅज बीन ING प्रत्यय. स्टडिंग मॅथ्स फॉर 1 year. एका वर्ष झालं आहे काय करते? कोण? स्नेहा 1 वर्षापासून मॅथचा अभ्यास करते, म्हणजे गणिताचा अभ्यास करते. मॅथ म्हणजे काय? गणित. स्नेहा 1 वर्षापासून मॅथचा अभ्यास करते, असं आहे त्याचं
मराठीतून अनुवाद. बरोबर. आता वी आलं. दे, वी, आय याच्यापुढे हॅवच असणार बघा. दे हॅव, वी हॅव, आहे का नाही. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये वी हॅव बीन वेटिंग फॉर माय फ्रेंड्स. आपण थांबलो आहे कशासाठी? माझ्या मित्रांसाठी. वाट पाहतोय माझ्या मित्रांची. काय करतो? वी हॅव बीन वेटिंग, वाट पाहत आहे का कोणाची? माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांची. आम्ही माझ्या मित्रांची वाट पाहत आहोत. पुढं आय, वी, दे ह्यावंच लागलं बघा. दे हॅव, वी हॅव, आय हॅव. आय हॅव बीन रनिंग टू कॅच द कार. मी धावत आहे, पळत आहे. कशासाठी? माझी कार जाईल, मला जायचं आहे शाळेत, म्हणून आय हॅव बीन रनिंग टू कॅच द कार. म्हणजे कार पकडण्यासाठी मी धावत आहे, पळत आहे, रनिंग करत आहे. याच्या एकच फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट म्हणजे आय, वी, शी काय हे सब्जेक्ट. हॅव बीन डोळे झाकून हॅव बीन लागतं इथं प्रेझेंट परफेक्टला. आणि हे क्रियापद आहे. V1 + ING प्रत्यय. क्रियापदाला ING आहे बघा प्रत्येक ठिकाणी. आणि नंतर ऑब्जेक्ट तुम्हाला जे लिहायचं आहे ते. बरोबर की नाही. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे हे लक्षात ठेवलं की तुम्ही हे बोलू शकता इंग्लिश वर्तमान काळात. आणि तुमचे 5 वाक्य तुम्ही आज तयार करा. ह्याच व्हर्बचे नाही, वेगळ्या व्हर्बचे. ओके. थँक्यू. गुड डे.